नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। तर सध्या मी गौरांग दास यांचं द आर्ट ऑफ फोकस हे पुस्तक वाचतेय। या पुस्तकामध्ये 45 गोष्टी आहेत आणि अगदी आपल्याला आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करू शकू, आपण स्वतःला त्या गोष्टींमधल्या कॅरेक्टरमध्ये इमॅजिन करू शकू अशा या गोष्टी आहेत। आणि आपलं जे रोजचं जीवन आहे ते अगदी ह्या गोष्टींमुळे ना खूप जास्त सोयीस्कर आणि छान चालेल जर आपण तिथे त्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला स्वतःला इमॅजिन केलं आणि आपल्या स्वतःला थोडंसं बदललं तर ह्या पुस्तकामधला जो 13वा धडा आहे, जी 13वी गोष्ट आहे, तर ही मला खूप जास्त भावली। ह्या 13व्या धड्यामध्ये त्यांनी सांगितलंय की प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो वेगवेगळा असू शकतो। आणि ते वाचताना मला असं झालं की ह्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे, ह्यावरती तर व्हिडिओ करायलाच पाहिजे। आपल्या बाबतीत हे सगळं घडत असतं आणि आपण अगदी इझिली ह्या सगळ्या गोष्टींशी रिलेट करू शकतो। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला समजेल, तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमचा रक्तगट काय आहे। ह्यामध्ये सकारात्मक विचारसरणी म्हणजे आपण रोज सकारात्मक कसं राहू शकतो याबद्दल त्यांनी सांगितलंय। त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपले वेगवेगळे दृष्टिकोन असतात, म्हणजे प्रत्येक व्यक्ती वाईज हे दृष्टिकोन बदलतात। काही लोक लहान समस्यांना खूप मोठं करून बघतात, तर काही लोक फक्त चुकीचंच बघतात, काही लोक चांगलं आणि वाईट दोन्ही पण पाहतात पण वाईट निवडतात, तर काही लोक चांगलं वाईट दोन्ही पाहतात आणि चांगलं निवडतात। त्यानंतरचा जो दृष्टिकोन आहे तो आहे फक्त चांगलंच बघणे, म्हणजे काही लोक फक्त चांगलंच पाहतात। आणि त्याच्याही पुढचा जो दृष्टिकोन आहे तो आहे की लहानशी सकारात्मक बाब जी आहे ती भिंगीद्वारे मोठी करून बघायची। म्हणजे बघा, आपल्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी रोज होत असतात, आपल्या आजूबाजूला असे लोक असतात किंवा आपणही यामध्ये कोणत्या कॅटेगरीत आहोत हे आपण बघितलं पाहिजे। सगळ्यात लहान समस्या असेल तिला जर आपण मोठं करून पाहिलं तर काय होतं माहितीये, आपण खूप जास्त त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो, त्या गोष्टीबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल विचार करण्याची गरजच नसते, त्या गरजेपेक्षा जास्त आपण विचार करायला लागतो आणि त्या विचारांमुळे आपल्यामध्ये खूप जास्त नकारात्मकता येते। अर्थातच समस्या आहे म्हणल्यावर आपण नकारात्मकच विचार करणार, अति विचार करणार आणि त्यामुळे अति नकारात्मकता आपल्यामध्ये भरली जाते आणि मग रोजचं काम करणं सुद्धा आपल्याला अवघड होऊन जातं, इतकी नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये भरते। त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे त्यामध्ये आहे की फक्त चुकीचंच पाहणे। तर अशामध्ये काय होतं की सिच्युएशन मध्ये किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक गुण सुद्धा आहेत, नकारात्मक गुण सुद्धा आहेत, पण आपण काय करतोय की आपण फक्त नकारात्मकच बघतोय आणि ते अगदी आपण मोठं मोठं करून बघतोय आणि ह्यामुळे काय होतं की आपल्याला फक्त अंधारच दिसायला लागतो। सगळीकडे अंधार दिसायला लागलं की काय होतं, आपल्याला वाटतं की आता आपण इथून पुढे जाऊ शकत नाही, आपण ह्या सिच्युएशन मधून बाहेरच पडू शकत नाही आहोत किंवा ह्या व्यक्तीपासून आता आपली कोणत्याही प्रकारे सुटकाच होणार नाहीये, आपलं आयुष्य आहे असंच राहणार आहे। पण सकारात्मक तर आपण बघतच नाहीये। जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये फक्त नकारात्मकताच बघत असू किंवा फक्त वाईटच बघत असू तर मग आपलं आयुष्य तिथेच थांबून राहतं, आपण पुढे जाऊ शकत नाही। आपण तेच भुकत राहतो की असं आहे, असं झालंय, हे आहे, ते आहे। आपण ती लहानातली लहान समस्या अगदी मोठी करतो आणि तिथंच आपण स्टॉप घेतो, आयुष्यामध्ये आपली गाडी तिथंच थांबली जाते, ती पुढे जातच नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आपण फक्त सकारात्मक गोष्टीच पाहिल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पुढे जायची ऊर्जा मिळेल आणि आपण एका ठिकाणी थांबून राहणार नाही, एकच गोष्ट आपण धरून राहणार नाही। त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती अशी आहे की चांगलं आणि वाईट दोन्ही पाहणे पण वाईट निवडणे। आता बघा, एखाद्याला वाईटच दिसतं, चांगलं दिसतच नाही, तो भाग वेगळा, पण ह्याच्या पुढे बघा, आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या सिच्युएशन मध्ये चांगलं दिसतंय, वाईटही दिसतंय, पण आपण निवडतोय काय, आपण घेतोय काय, आपला फोकस कशावरती आहे, वाईट गोष्टींवरती। मग असं का? तर ह्या काचं उत्तर 2 गोष्टीमध्ये आपण देऊ शकतो। एक तर पहिली गोष्ट की आपल्याला आपल्या क्षमतेवरती, आपल्या कॅपॅसिटीवरती आपण काय करू शकतो यावरती विश्वास नसतो। म्हणजे बघा, आत्मविश्वास देखील नसतो। म्हणजे मी एक उदाहरण देऊन सांगते, आता आपल्याला नोकरी लागलेली आहे
नोकरी लागली ही चांगली गोष्ट आहे, आपली नोकरी जाऊ शकते ही वाईट गोष्ट आहे. पण जर आपल्या कपॅसिटीवरती विश्वास नसेल, आपल्या स्वतःवरती विश्वास नसेल, तर आपण आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती असेल तर आपण काय विचार करणार, माझी नोकरी कधीही जाऊ शकते, माझी नोकरी कधीही जाऊ शकते. या भीतीपोटी आपण सतत त्याच भीतीमध्ये असणार आणि आपण अजिबातच आपलं रोजचं आयुष्य, आपली नोकरी एन्जॉय करूच शकणार नाही आहोत. कारण आपल्या डोक्यामध्ये काय, माझी नोकरी गेली तर काय, पुढे काय, माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, किंवा माझं स्वतःचं कसं होईल, मी जर आपण स्त्री असू तर मी घरामध्ये या गोष्टी माझ्या पैशामधून करत असते, मग कसं होणार. तर अशा वेळी आपला स्वतःवरती विश्वास थोडासा कमी झालेला असतो किंवा मग आपल्याला खूप जास्त भीती वाटत असते. तर आपण या भीतीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं पाहिजे आणि जी चांगली गोष्ट घडतीये, आपण छान पैसे मिळवतोय, आपल्याला छान नोकरी आहे, त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्यामधली भीती कशी कमी होणार, आपला आत्मविश्वास कसा वाढणार, यासाठी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओज केलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि जास्तीत जास्त आपण सकारात्मक सिच्युएशन्स मध्ये किंवा सकारात्मक लोकांमध्ये आपण जर जायला लागलो तर आपल्यामधली ही जी भीती आहे, हा जो आत्मविश्वास आपला डगमगलेला आहे, तो हळूहळू नाहीसा वाढत जाईल आणि भीती नाहीशी होत जाईल. त्यामुळे आपण सकारात्मक गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ. आपल्याला दिसताना दोन्हीही दिसणार आहे, पण आपण जास्त फोकस कुठे करणार आहोत, सकारात्मक गोष्टीवरती करणार आहोत. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे त्यामध्ये सेम चांगलं वाईट दोन्ही दिसतंय, पण आपण निवड कशाची करतोय, चांगल्या गोष्टीची निवड करतोय. तर अशा लोकांचा दृष्टिकोन ना त्यांनी स्वतः विकसित केलेला असतो. आपल्याला जन्मतः काही गोष्टी मिळालेल्या नसतात, आपल्याला त्या आपल्या प्रयत्नांनी मिळवाव्या लागतात. जसं की आपला दृष्टिकोन ही एक खूप मोठी गोष्ट आहे, जी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी वाचून शिकून आपला स्वतःचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला डेव्हलप करायचा असतो. आणि तो आपण कोणत्या पद्धतीने डेव्हलप करतोय त्यावरती आपलं आयुष्य कसं असणार आहे, आपल्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करणार आहोत हे ठरतं. म्हणूनच मी म्हणेन की आपल्याला दिसताना चांगलं दिसतंय, वाईट दिसतंय, पण आपण फोकस कशावरती करायचं, चांगल्या गोष्टीवरती. हे आपण जास्तीत जास्त करून शिकलं पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे आपला, हा आपण जास्तीत जास्त डेव्हलप केला पाहिजे. आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण घरबसल्या करू शकतो. आपण वाचन करू शकतो, युट्यूबवरती भरपूर व्हिडिओज आहेत, आपण त्यामधून भरपूर काही शिकू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्यान आणि कृतज्ञता. जितकी जास्त आपण कृतज्ञता व्यक्त करू तितक्या जास्त आपल्याला चांगल्या गोष्टीच दिसणार आहेत. आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणून आपण चांगल्याच गोष्टींचा शोध घेणार आहोत. आणि त्यानंतर भरपूर पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांमधून आपण आपला दृष्टिकोन कसा असायला हवा हे अगदी फ्रीमध्ये नाही म्हणता येणार, पुस्तकांमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागेल, पण आपण तितकं इन्व्हेस्ट करू शकतो. किंवा आपल्या जवळपास जर वाचनालय असेल तर वाचनालयामध्ये जाऊ शकतो आपण, तिथे आपल्याला फुकट पुस्तकं मिळू शकतात. किंवा युट्यूबवरती सुद्धा पुस्तकांच्या भरपूर समरीज असतात, त्यामधून आपण आपला दृष्टिकोन कसा विकसित करायचा, चांगल्या गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचं हे शिकू शकतो. पुढची कॅटेगरी फक्त चांगलंच पाहणे. आता अशा लोकांना वाईट काहीच दिसत नाही, सगळ्यामध्येच अशा लोकांना चांगलं दिसतं. मग ती परिस्थिती असू देत किंवा समोरचा व्यक्ती असू देत. मग विचार करा, असं लोक किती आनंदी असतील, त्यांचं रोजचं जीवन किती आनंदामध्ये जात असेल. सो आपल्याला सुद्धा आपला दृष्टिकोन इतका विकसित करायचा आहे की आपल्याला फक्त आणि फक्त चांगलंच दिसलं पाहिजे. जर आपला दृष्टिकोन असा झाला ना तर आपण अगदी इझिली एखादी वाईट घटना किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी चुकीचं बोललं असेल तर अगदी इझिली आपण दुर्लक्ष करू. यासाठी वेळ लागणार आहे, पण आपण स्वतःला तितका वेळ द्यायलाच पाहिजे. स्वतःसाठी आपण वेळ इन्व्हेस्ट केलाच पाहिजे, कारण त्याचे फायदे जे होणार आहेत ते आपल्यालाच होणार आहेत. आणि जर आपण आपला दृष्टिकोन आहे तसाच ठेवला, आपल्याला काहीच चांगलं दिसत नाहीये, फक्त वाईटच दिसतंय, तर नुकसान कोणाचं होणार आहे, आपलंच होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त चांगलं पाहण्याचा आणि चांगलंच निवडण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि ह्याच्या पुढचे जे लोक असतात, ह्याच्या पुढच्या कॅटेगरीतले, ते म्हणजे की एखादी छोटी जरी सकारात्मक गोष्ट असेल ना तरी ती मोठी करतात आणि अगदी त्याकडे भिंग लावून त्याला झूम करून बघतात, जेणेकरून त्यांचं आयुष्य याहूनही जास्त सोपं होतं, आनंदी होतं. एखाद्या सिच्युएशन मध्ये काहीतरी सकारात्मक घडलंय आणि किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीमध्ये एखादा छोटासा चांगला गुण आहे, जर आपण तो भरपूर मोठा करून त्याला सांगितला किंवा त्याचं कौतुक केलं किंवा एखाद्या सिच्युएशन मध्ये छोटीशी सकारात्मक गोष्ट घडली आहे पण ती आपण सतत रिपीट केली, आपण ती अगदी झूम करून बघितली, तर काय होईल माहितीये,
एकतर आपण एखाद्या परिस्थितीमधली गोष्ट झूम केली तर आपल्याकडे फक्त चांगल्या गोष्टी आकर्षित होणार आहेत, ब्रह्मांडाचा नियमच तसा आहे. आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीकडे जर एखादी छोटी चांगली गोष्ट आहे आणि ती आपण खूप मोठी करून त्याला सांगितली तर अर्थातच त्याला खूप जास्त मोटिवेशन मिळणार आहे, तो खूप जास्त प्रोत्साहित होणार आहे आणि तो आणखी चांगलं वागण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लहानातली लहान गोष्ट झूम करून पाहण्याचा, लहानातली लहान चांगली गोष्ट झूम करून पाहण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. सकारात्मक गोष्ट आपल्याला दिसली की आपण ती सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एखादी निगेटिव्ह गोष्ट बऱ्याचदा आपल्याकडून अगदी सहज पसरवली जाते. म्हणजे पेपरमध्ये आपण एखादी दुःखद वाईट बातमी जर वाचली असेल तर लगेचच आपण आपल्या मैत्रिणीला सांगतो, आपण त्यावरती चर्चा करतो. पण सहसा आपण बऱ्याच सकारात्मक बातम्यांकडे किंवा गोष्टींकडे, परिस्थितीकडे, एखाद्या माणसामध्ये जर सकारात्मकता असेल तर त्याकडे दुर्लक्ष करतो. छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला एखादी चांगली दिसली की आपण ती पसरवायला चालू करायची. यामध्ये कधी कधी आपण मागे पडतो. जर आपल्याला सकारात्मक गोष्टी दिसल्याच नाहीत तर आपण त्या पसरवणार कशा आणि मग आपण त्याप्रती कृतज्ञ राहणार तरी कसं. त्यामुळे आधी आपण फक्त चांगल्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या जास्तीत जास्त पसरवण्याचा प्रयत्न करूयात. यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा छान सकारात्मक राहील, आपण सुद्धा सकारात्मक राहू. आणि मला मान्य आहे की हे खूप जास्त अवघड आहे. जर विचार केला तर हे अवघड आहे, पण जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. जर आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. म्हणून आधी ठरवूयात. फक्त आपल्याला चांगलंच बघायचं आहे आणि चांगल्याच गोष्टी आपल्याला सगळीकडे पसरवायच्या आहेत. मला खूप जास्त आवडली ही कथा. ऍक्च्युली मी तुम्हाला कथा सांगितली नाही, कथेचा सारांश सांगितलेला आहे. जर मी कथा सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, पण त्याचा जो काही सारांश आहे तो मी तुम्हाला सांगितला. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. थोडासा हा व्हिडिओ वेगळा आहे, पण नक्कीच तुम्ही या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रेम द्याल अशी माझी आशा आहे. एवढा माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचे कमेंट्स वाचले की मला खूप जास्त छान वाटतं, प्रोत्साहन मिळतं. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी खूप खूप कृतज्ञ आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती प्रेम देताय, मला तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम देताय, तुमच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवताय, त्या सगळ्याप्रती मी खरंच खूप कृतज्ञ आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्यात. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.